नमस्कार मंडळी, राम राम. तर सगळ्यात पहिलं तुम्ही ही कमेंट वाचा. तर हीच कमेंट एका ताईची आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तुला शिवायला काहीच येत नाही, मग कशाला एवढी महागातली मशीन घेतलीस वगैरे. आणि महत्त्वाचा शब्द म्हणजे बिंडोक. तर त्यांनी मला जरी म्हटलं असते की तुला शिलाई येत नाही तरी मला चाललं असतं, पण बिंडोक हा काय शब्द आहे ना. तुम्ही मला ओळखता ना मी तुम्हाला ओळखते ना, आपली कधी भेट झाली. मग तुम्ही माझ्यावरती एवढं जेलस का होता ना, तेच मला कळत नाही खरं तर. आतापर्यंत मी किती कपडे शिवले याचा मी स्वतःसुद्धा अंदाज लावू शकत नाही. इव्हन माझ्या कपाडामध्ये जे काही सगळे कपडे गच्च भरलेले आहेत माझ्या मैत्रिणीचे वगैरे, ते सर्वच्या सर्व जवळपास मीच शिवलेले आहेत. त्यामुळे मला किती शिलाई करता येते किंवा किती येत नाही हा माझा प्रश्न आहे महत्त्वाचं तर. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की माझा क्लाससुद्धा झाला नाही आहे. यूट्यूबवरती बघून मी हे जे काही आहे ते सर्व शिकले. तर मला काही शिलाईचं येतच नसतं तर माझ्याकडे कस्टमरसुद्धा आलेच नसते. आणि मशीनबद्दल बोलायचं झालं तर माझी मशीन 9,500ची आहे आणि ह्या मशीनचे सगळे पैसे मी स्वतः शिलाई करून फेडलेले आहेत. माझी मेहनत तर दिसतच नाही आहे, पण कमेंट करताना थोडा विचार तरी करा.